पप्पा, हा बेटा. JNUच्या कुलगुरू दलितांविषयी वादग्रस्त काय बोलल्या? काय झालं बेटा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू ज्या आहेत प्रोफेसर शांतीश्री पंडित यांच्या एका वक्तव्यावरून वाद चालू आहे. या ज्या मॅडम आहेत, UGCने जे नवीन नियम तयार केले त्या नियमाच्या संदर्भात जो वाद देशभरांमध्ये कथित सवर्णांकडून करण्यात आला त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये दलितांच्या संदर्भामध्ये आणि अमेरिकन जे कृष्णवर्णीय लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये अतिशय वादग्रस्त असं भाष्य या प्रोफेसर शांतीश्री पंडित मॅडमनी केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की व्हिक्टिमहूड असा शब्द वापरला दलितांच्या संदर्भामध्ये की हे नशेमध्ये आहेत. म्हणजे दलित समाज हा पीडिताच्या नशेमध्ये, म्हणजे पीडित असणं ही त्यांची नशा आहे असं या मॅडमचं म्हणणं आहे. आता तू मला सांग की दलित असणं ही कुठल्या प्रकारची नशा असू शकते? म्हणजे असं म्हणता येईल की एखाद्या पदावर बसवता येतं, परंतु त्या पदाबरोबर जे शहाणपण यायला हवे ते शहाणपण या मॅडममध्ये असल्याचं दिसून येत नाही त्यांच्या वक्तव्यावरून. म्हणून देशभरामध्ये जे परिवर्तनवादी लोक आहेत त्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनी खुलासाही केलेला आहे की मी स्वतः बहुजन समाजाचे आहे आणि अशा पद्धतीनं दलितांचा अपमान करणं हा हा ही काय माझी भावना नव्हती, असा जरी त्यांनी खुलासा केलेला असला तरी मानसिकता जी आहे ना बेटा, एक गोष्ट लक्षात घे की कुठल्याही व्यक्तीला गरीब असणं हे त्याच्यासाठी भूषणावं काय असू शकतं, किंवा एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची असणं, अनुसूचित जमातीची असणं म्हणजे आदिवासी असणं किंवा OBC असणं हे त्यांना भूषणावं कसं असू शकेल? ही मानसिकताच विकृत मानसिकता आहे बेटा आणि या मानसिकतेला बदलण्याची गरज आहे. UGCनं काय नियम केले होते की वंशावरून, रंगावरून, जातीवरून कुठेही विद्यार्थ्यांमध्ये भेद केला जाणार नाही अशा पद्धतीचं धोरण UGCने आणलं होतं. आणि हाच मुद्दा पुन्हा बाबासाहेबांच्याही संदर्भामध्ये येतो की जे लोक दलितांचा छळ करतात त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यांच्यावर टीका करून कुणालाही समाधान होऊ शकत नाही, परंतु सातत्यानं केवळ दलितांवरच हा आरोप केला जातो आणि अशा पद्धतीनं दलितांना पीडित मानसिकता असा शब्द जो मॅडमने वापरलेला आहे त्यावरून हा वादविवाद होतो आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?